नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी संबंधित तब्बल 15 महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे या 15 पैकी 8 विषय सर्वानुमते मंजूर झाले, तर उर्वरित विषय सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाने बहुमताने मंजूर करून घेतले। काही महत्त्वाच्या विषयांवर विरोधी पक्ष भाजपनेही समर्थन दिल्यामुळे या बैठकीची अधिक चर्चा रंगली आहे। त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की या 15 निर्णयांमुळे नंदुरबारच्या विकासाला खरंच गती मिळणार का, की हे निर्णय कागदावरच मर्यादित राहणार। या बैठकीत महिलांसाठी आधुनिक टॉयलेट उभारण्याचा प्रस्ताव, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध कामे, स्मार्ट स्ट्रीट लाईट प्रकल्प व्यवस्थापनासाठी सल्लागार समितीची नियुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, नागरी सुविधा तसेच विविध विकास कामांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। त्यामुळे या बैठकीकडे केवळ एक औपचारिक सभा म्हणून न पाहता नंदुरबारच्या आगामी विकासाची दिशा ठरवणारी महत्त्वाची बैठक म्हणून पाहिलं जात आहे। कारण अशाच बैठकींमधून कोणत्या कामांना प्राधान्य मिळणार, निधी कुठे खर्च होणार आणि नागरिकांना कोणत्या सुविधा मिळणार याचे चित्र स्पष्ट होत असतं। मात्र प्रस्ताव मंजूर होणं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। यापूर्वीही अनेक विकास कामांच्या घोषणा झाल्या, मात्र त्यातील काही कामांना प्रत्यक्ष गती मिळण्यासाठी बराच काळ लागल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे यावेळी मंजूर झालेले हे निर्णय किती वेगाने राबवले जातात, संबंधित निधी किती लवकर उपलब्ध होतो आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा नंदुरबारकरांना कितपत मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय। या बैठकीने आणखी एक महत्त्वाची बाब समोर आणली। विकासाच्या काही मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही सहमती दिसून आली। स्थानिक राजकारणात असं समन्वय फारसं पाहायला मिळत नाही। त्यामुळे आगामी काळात विकासाच्या मुद्द्यांवर राजकारणापेक्षा सहकार्याचे चित्र अधिक दिसणार का याची चर्चा आता स्थानिक पातळीवर सुरू झाली। एकूणच नगरपालिकेने मंजूर केलेले हे 15 निर्णय नंदुरबारच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरू शकतात। मात्र त्याचं खरं यश कागदावरील मंजुरीत नसून प्रभावी आणि वेळेत होणाऱ्या अंमलबजावणीत असेल। त्यामुळे आता नंदुरबारकरांच्या अपेक्षा आणखी वाढल्या असून येत्या काही महिन्यात या निर्णयांचा शहरावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? हे 15 निर्णय खरंच नंदुरबारच्या विकासाला गती देतील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।